अनुभवी ज्ञानाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड, तत्पर उपचारांना माया ममतेची जोड. हे आहे कोल्हापुरातील साई स्पर्श चिल्ड्रन्स हॉस्पिटल. डॉक्टर व्यंकटेश तरकसबंद, डॉक्टर विजय गावडे आणि डॉक्टर अमोल गिरवलकर यांचा प्रदीर्घ अनुभव आणि बालरोग क्षेत्रातील प्रावीण्य यामुळे साई स्पर्श हॉस्पिटल आहे 0 ते 18 वयोगटातील बालकांचं आरोग्य जपणारं विश्वासार्ह हॉस्पिटल. शिंगणापूर क्रीडा प्रशालेत 4 दिवसात 6 विद्यार्थिनींना उंदरांनी चावलं. प्रशासनाचा गलथान कारभार समोर. शिंगणापूर येथील राजर्षी शाहू छत्रपती विद्यानिकेतन निवासी क्रीडा प्रशालेत गेल्या 4 दिवसात आता तब्बल 6 विद्यार्थिनींना उंदरांनी चावल्याची खळबळजनक घटना घडली आहे. या घटनेमुळे निवासी शाळेतील स्वच्छता आणि आता सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवरती आला असून पालकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. उंदीर चावलेल्या त्या सर्व मुलींवरती वडणगे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात तातडीने उपचार करण्यात आलेत. यावर शाळेचे मुख्याध्यापक अतुल देवकर म्हणालेत, उंदीर चावलेल्या सर्व 6ही मुलींवरती तातडीनं वैद्यकीय औषधोपचार करण्यात आले असून सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. आमच्या विद्यार्थ्यांच्या निवासाच्या रूममध्ये एक 5 ते 6 विद्यार्थिनींना रात्री उंदराचा बाईट झालेला आहे. मग तो बाईट झाल्यानंतर सकाळी मला समजल्याबरोबर आम्ही डॉक्टरांना फोन केला. डॉक्टर आले होते. डॉक्टरांनी पाहिलं आहे तर त्याच्यात 1-2 विद्यार्थिनींना डॉक्टरांनी इंजेक्शन सुचवलेलं आहे. मी पालकांना बोलावून विद्यार्थ्यांना इंजेक्शनसुद्धा घ्यायला पालकांबरोबर पाठवलेलं आहे. आणि विद्यार्थिनी ते उंदरं वगैरे झालेली हा मला प्रश्न आहेच. मग उंदरं होऊच नयेत किंवा उंदरासाठी आपण काय बंदोबस्त करायचा, तर उंदरासाठी आम्ही ट्रॅप लावलेले आहेत. त्याच्यासाठी औषध ठेवलेलं आहे. त्या मागे त्या ट्रॅपमध्ये उंदरं अडकलेली आहेत. पण आणखी आता काय उंदरांची परिस्थिती, आता रात्री मला वाटतं विद्यार्थिनी म्हटल्या की उंदराचा बाईट झाल्याबरोबर पुन्हा आणखी त्या ट्रॅप पूर्वीपासून आहेत पण ट्रॅपमध्ये आत्ता उंदरं आम्हाला दिसली नाही. त्याला आज पुन्हा मी सांगितलं आहे, सूचना दिलेत की ट्रॅप नीट घाला आणखी आणि ट्रॅपमध्ये उंदरांना खाण्यासाठी, उंदरं आकर्षित होण्यासाठी त्याच्यामध्ये पदार्थ ठेवा की जेणेकरून उंदीर आला पुन्हा तर तो त्याच्यामध्ये अडकून जाईल. आणि रॅट ट्रॅपसुद्धा बसवा अशा सूचना दिलेल्या आहेत. या क्रीडा प्रशालेची परिस्थिती अत्यंत वाईट असून सुविधांचा वांडवा असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते अमरसिंह पाटील यांनी केला आहे. प्रशासनाने डागडुजी न करता 4 कोटींचा क्रीडा हॉल बांधला, मात्र मुख्य इमारतीकडे दुर्लक्ष केलं. यावर त्यांनी तीव्र आंदोलनाचा इशारा दिलाय. आज शिंगणापूर शाळेमध्ये 6 विद्यार्थिनींना उंदरानं चावलेला आहे. परंतु अशी घटना यापूर्वी पण 1-2 वेळा झाली होती, पण एका दुसऱ्या विद्यार्थिनीच्या बाबतीत घडली होती. आज जी काही परिस्थिती निर्माण झाल्या याच्यामध्ये खरं अर्थात सांगायचं झालं तर शिंगणापूर शाळेचा जो बायलॉज आहे, श्री राजर्षी शाहू विद्यानिकेतन शाळेच्या बाबतीत सूर्यवंशी साहेब शिवास्ताना जो बायलॉज तयार केला गेला त्यामध्ये शिंगणापूर शाळेच्या FDमधून तिथला खर्च चालवला जातो आहे, जिल्हा परिषदेच्या FDमधून तिथला खर्च चालवला जातो आहे. आणि त्या बायलॉजनुसार कोणत्याही लोकप्रतिनिधींना त्यामध्ये स्थान नाही आहे. आणि हे जे काही सगळा कारभार बघते ते पूर्णपणे प्रशासन बघते. त्यामध्ये CO मॅडम जरी असल्या तरी ते अंमलबजावणीसाठी सूचना देत असल्या तरी खाली प्राथमिक शिक्षण अधिकारी असतील किंवा प्रशासन अधिकारी असतील किंवा तिथला स्टाफ असेल, याबाबत इथं बसून रूममध्ये बसून जे काही कामकाज ठरवलं जातं त्या बाजूनं अंमलबजावणी गेल्यामुळे काही प्रकार घडत आहेत. आज जुने काही प्रकार आहेत, त्यातून जिल्हा परिषदेनं काहीतरी धडा घेणं गरजेचं आहे आणि त्यात बदल होणं गरजेचं आहे. यापूर्वी जर तिथली परिस्थिती बघितली तर म्हणजे शिंगणापूर गावचं एक नागरिक म्हणून किंवा सामाजिक कार्यकर्ता म्हणून माझ्यासारख्याला सुद्धा लाज वाटते की तिथं टॉयलेट परिस्थिती बिकट होती. त्यानंतर मुख्य इमारतीची पण परिस्थिती बिकट होती. ते आत्ता 20-30 लाख रुपये लावून त्याची डागडुजी करायचा प्रयत्न चालू आहे. परंतु हीच परिस्थिती 1-1.5 महिन्यापूर्वी बघितली असतं तर त्याच्यामुळे अनेक असे प्रश्न उद्भवू शकतात. आज मला शाळेत गेल्यानंतर कळालं की तिथल्या विद्यार्थ्यांना मॅटसुद्धा नाही आहे. ह्याच्यापूर्वी बऱ्याच वेळा आम्ही शिंगणापूर ग्रामपंचायतीतर्फे तिथं औषध फवारणी असेल किंवा पाणी पुरवठा तर मोफतच आम्ही देतो आहे. सांगायचं कारण एवढंच आहे की एका बाजूला प्रशासन त्याच्यावरती कंट्रोल आपला ठेवायला बघते की ती शाळा सुधारावी आणि ग्रामीण भागातील सामान्य कुटुंबातील लोक आपले क्रीडा गुण असतील किंवा शैक्षणिक गुण असतील हे दाखवण्यासाठी तिथं हॉस्टेलला राहतात. आणि अशी परिस्थिती निर्माण न होण्याची काळजी प्रशासन घेण्याचं गरजेचं आहे. आणि मी पालकमंत्री साहेबांना आज पत्र दिलेत
किंवा अध्यक्षांनी सीओ मॅडमना पण पत्र दिले, सभापतींना पण, शिक्षण सभापतींना पण पत्र दिले की या शाळेचं डागडोजी न करता मुख्य इमारत आणि हॉस्टेल हे नव्यानं बांधणी करणं गरजेचं आहे, जेणेकरून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आपले नैपुण्यपूर्ण गुण आहेत त्याचं पुन्हा संधी उपलब्ध होईल आणि त्याची असणारी गैरसोय दूर व्हावी. आणि नमूद करण्यासारखी गोष्ट एवढीच आहे की तिथं गेल्या 4 वर्षाच्या प्रशासकीय कालावधीमध्ये 4 कोटीचा एक क्रीडा हॉल बांधला गेला आहे, पण मुख्य इमारत आणि हॉस्टेलची परिस्थिती अतिशय वाईट आहे. प्रशासनाने प्रकर्षाने याकडे लक्ष द्यावं आणि अशी परिस्थिती पुन्हा निर्माण होऊ नये याची काळजी घेणे गरजेचे आहे, अन्यथा उग्र आंदोलन छेडलं जाईल. निवासी क्रीडा प्रशालेतील या घटनेमुळे प्रशासनाच्या कारभारावरती मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालं असून शाळेत तातडीनं पेस्ट कंट्रोल आणि स्वच्छता मोहीम राबवण्याची मागणी होतीये. माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर.